राज्यात महायुतीचं सरकार येताच रखडलेले विकास प्रकल्प वेगानं सुरू झाले। समृद्धी महामार्गाला वेग आला। शहरांना जोडणारे, गावागावांना जोडणारे रस्ते वेगाने पूर्ण होऊ लागले। अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प पाहता पाहता जनतेसाठी खुले झाले। हाती सत्ता येणं म्हणजे जनतेच्या सेवेची संधी। या संधीचं सोनं करणं, तळागाळात विकास पोहोचवणं हे देवेंद्रजींसारख्या काही नेत्यांनाच जमतं। राज्यात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार क्षेत्रातील समस्या मार्गी लागल्या। महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट देवेंद्रजींनी ठेवलंय। त्यामुळे विकासाचा हा प्रवाह इथेच न थांबता आणखी वेगानं होणार आहे। यासाठी नीती आयोगाकडे महाराष्ट्राने विविध प्रकल्पांसाठी निधी मागितलाय। नाशिक पुणे रेल्वे मार्ग, चिपळूण कराड रेल्वे मार्ग, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्ट, तसंच ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी निधी आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे। प्रवास आणि दळणवळण अधिक वेगवान होण्यासाठी कोकण कोस्टल रोड, कोकण ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे आणि राज्यभरातील रस्ते प्रकल्पांसाठी वाढीव निधी मागण्यात आलाय। राज्यातील पाणी पुरवठा अधिक सुरळीत होण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड, गोदावरी खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे वळवणे आणि सांगली कोल्हापूर पूर नियंत्रण योजनेसाठी केंद्र सरकारकडे निधी मागण्यात आलाय। राज्यातील शेतकऱ्याचाही विचार करण्यात आलाय। कांदा, कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचा हमीभाव वाढवणे आणि दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि मुंबई फनेल झोनच्या पुनर्विकासासाठी केंद्राची मदत मागण्यात आली आहे। बीपीटीच्या 6 एकर जागेचा वापर करून मरीन ड्राईव्ह सारखी चौपाटी विकसित करणे आणि फनेल रडार झोन शिफ्ट करणे यासारख्या प्रकल्पांसाठी सुद्धा निधी आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात सामान्य जनता, प्रशासन, राजकारण अशा प्रत्येक वर्तुळात देवेंद्रजींच्या शब्दाला मान आहे। तसाच केंद्रातही त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्रजींनी टाकलेला हा शब्द खरा होणार। महाराष्ट्राचा विकास सुसाट होणार यात शंका नाही।